नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. मित्रांनो, तुम्ही थंबनेल वाचलेला असेल, त्याचं टायटल वाचलं असेल की गणित प्रावीण्य परीक्षेमधून बघा काय सांगावलं मी. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ जे आहे, या महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळानं जी काही परीक्षा घेतलेली आहे त्या सदर परीक्षेचा निकाल हा काही जिल्ह्यांचा त्या ठिकाणी घोषित झालेला आहे. बरोबर आहे. बघा, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ याचा जो निकाल आहे तो निकाल घोषित झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची निवड, काही विद्यार्थ्यांची निवड जी आहे ही गणित प्रज्ञा परीक्षेसाठी झालेली आहे. गणित प्रज्ञा परीक्षेसाठी तुमची निवड झालेली असेल तर कोणत्या प्रकारची पुस्तकांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. आता विविध प्रकारचं जे काही प्रकरण आहेत ते प्रकरणांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याचा अनुक्रमणिका वगैरे काय आहे, त्याच्यामध्ये कोणता सिलेबस आहे, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेलच. तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. परंतु प्रॉपर वेनं तुम्हाला जर या ठिकाणी शिष्यवृत्ती आणि पदक प्राप्त जर व्हायचं असेल, शिष्यवृत्ती आणि पदक जर तुम्हाला मिळवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर पुस्तकं महत्त्वाची आहेत. प्रॉपर पुस्तकांचं गायडन्स घेणं महत्त्वाचं आहे. मग अशी कोणती पुस्तकं आहेत की प्रज्ञा परीक्षेमध्ये ती अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त ठरतात? तर हे बघा, या ठिकाणी हे जे पुस्तक आहे हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांनी तयार केलेलं हे पुस्तक आहे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ, प्रकाशक महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांनी हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मित्रांनो तयार केलेलं आहे. गणित प्रज्ञा मार्गदर्शिका इयत्ता 5वी साठी सुद्धा आहे आणि 8वी साठी सुद्धा आहे. गणित प्रज्ञा मार्गदर्शिका इयत्ता 5वी आणि याच पद्धतीचं फक्त वेगळ्या कलरचं इयत्ता 8वीचं बुक आहे. लक्षात आलं? हे प्रॉपर प्रथमतः तुम्ही सर्व जे काही उदाहरणं आहेत सर्व उदाहरणे या ठिकाणी या पुस्तकामधून अभ्यासलं पाहिजेत. प्रत्येक टॉपिक वाईज याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये मित्रांनो काही स्वाध्याय सुद्धा तुम्हाला सोडवण्यास दिलेला आहे प्रॅक्टिससाठी. काही स्वाध्याय प्रश्न जे आहेत ते काही स्वाध्याय प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते टाकणार आहे की बाबा यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न किंवा यामध्ये कोणत्या प्रकारचा सिलेबस आहे तो. ठीक आहे. हे पहिलं पुस्तक तुम्ही रेफर करायचं आहे प्रथमतः. आता हे पुस्तक झाल्यानंतर मग पुढे तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला पाहायचं आहे. आता हे पुस्तक म्हणजे काय आहे, आता इथं प्रज्ञा परीक्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, प्रज्ञा परीक्षा ज्या आहेत त्या प्रज्ञा परीक्षेच्या या ठिकाणी प्रज्ञा परीक्षा गणित प्रज्ञा परीक्षा प्रश्नपत्रिका संच तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे किंवा त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळवायला लागणार आहेत. आलं लक्षात? यामध्ये आजपर्यंत ज्या काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्या सर्व क्वेश्चन पेपर या पुस्तकामध्ये मित्रांनो दिलेले आहेत. तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला ना तर इझी पद्धतीने तुम्हाला मेडल आणि शिष्यवृत्ती मिळू शकते. ओके. गेल्या 13 ते 14 वर्षामध्ये हे पुस्तक फार उपयुक्त ठरलेलं आहे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळानं पूर्वीची आवृत्ती वेगळी होती, आताचा कलर या पद्धतीनं आहे. पूर्वीची आवृत्ती जी आहे ती वेगळ्या पद्धतीची होती. बघा, हे आहे प्रज्ञा परीक्षेचं प्रश्नपत्रिका संच. आणि हे सर्व करून सुद्धा जर तुमच्याकडे वेळ असेल तर ते कोणतं पुस्तक वापरायचं तेही तुम्हाला सांगेल. त्या अगोदर थोडीशी एक्सप्लेन या ठिकाणी मी माहिती करतो की आपण गुगल प्ले स्टोअरवरती हा गणित प्रज्ञा परीक्षा ज्या आहे त्या गणित प्रज्ञा परीक्षेचा एक सिलेबस त्या ठिकाणी तयार केलेला आहे. काय
सिलेबस तयार केलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे त्याच्याबद्दल इथं थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो. हे बघा की महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ इयत्ता 5वी साठी आहे. हा फक्त सिलेबस इयत्ता 5वी साठी डिझाईन केलेला आहे. ओके, यामध्ये नियमितपणे मित्रांनो नियमितपणे या ठिकाणी 6:30 ते 8 या वेळेत दररोज सायंकाळी तुमचं लाईव्ह आता जसं या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड होतो अगदी याच बोर्डवरती त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह सेशन दिसणार आहे. ओके, फक्त यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण होणार आहे. 10 प्रश्नपत्रिका सुद्धा तुमच्या स्पष्टीकरण सहित सोडवून घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक लेक्चर समजा तुम्हाला एखाद्या दिवशी बघणं शक्य झालं नाही तर ते नंतर कधीही आणि कितीही वेळा तुम्ही ते लेक्चर पाहू शकता. महत्त्वाचा भाग आहे हा. डिजिटल कॅमेरा स्मार्ट बोर्डवरती आता जसं मी काही इथं टीचिंग करतोय हाच बोर्ड तिथं वापरला जातो. आजपर्यंतचा रिझल्ट जो आहे तो 100+ मेडल आपल्याला आहेत. ओके, तुम्हाला जर या ठिकाणी उपयुक्त तुम्हाला जर हा कोर्स उपयुक्त असेल, तुमचे विद्यार्थी जर इयत्ता 5वी गणित प्रज्ञा परीक्षेला सिलेक्ट झालेले असतील तर या ठिकाणी मंथली फक्त 345 रुपये तुम्हाला द्यायचे. बघा फार कमी सांगितलेले ते 345 रुपये मंथली सांगालो मी. ओके, हे फार जास्त नाही येते. हे का तर हे सगळं जे काही आपण जे नियोजन करतो त्यामध्ये टायपिंगचा खर्च असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहेत ओके तर ते सगळं आपल्याला द्यावं लागतं. 345 रुपये हे एका महिन्यासाठी काहीही अवघड नाहीये. आलं लक्षात? ओके, असं हे 3 महिने आपण कोर्स घेणार आहे. किती? 3 महिने हा सगळा सिलेबस त्या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. 3 महिन्याच्या आतमध्येच तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे. ठीक आहे, हा नंबर तिथं दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला काय अडचण आली तर. हे कशा पद्धतीने त्याची प्रोसेस आहे ते थोडक्यात इथं सांगतो. ही जी लिंक आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपला त्या ठिकाणी कॉल केल्यानंतर मिळेल किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरवरती गेला तरी काही अडचण नाहीये. तिथं सुद्धा नाव सर्च करा. या लिंकला क्लिक केलं की या पद्धतीचं पेज जे आहे ते लोडिंग होत आहे. ओके, इथं बघा महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ गणित प्रज्ञा परीक्षा. ठीक आहे, आता यामध्ये इथं गेट दिस कोर्स करायचं आणि ही माहिती फिलअप करायची. अत्यंत सेक्युअर माहिती आहे. प्रावीण्याची जी बॅच आहे ती यामधून झालेली आहे आपली. त्याच्यामध्ये 93चा हायेस्ट आपल्या सध्या तर आहे आणि त्याचबरोबर अजून काही जिल्ह्यांचे निकाल येणं बाकी आहे. इथं फुल नेम टाका, मोबाईल नंबर. इथं महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची की ज्या मोबाईल नंबरवरून तुम्ही हा कोर्स रजिस्टर करणार आहात त्याच नंबरवरती तुम्हाला किंवा त्याच मोबाईलवरती पाहता येईल, दुसऱ्या मोबाईलवरती पाहता येणार नाही. ठीक आहे, ईमेल टाका, स्टेट महाराष्ट्र निवडा आणि पुढील प्रोसेस कंप्लीट करा. या पद्धतीने या कोर्सबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता पुन्हा आपण या गोष्टीकडे येऊया. समजा तुमच्याकडे वेळ असेल तर पुढचं जे पुस्तक आहे ते पुढचं पुस्तक हे जुनं प्रकाशन महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळानेच प्रकाशित केलेलं आहे, परंतु हे जे आहे हे जुनं आहे. याला आपण म्हणतो गणित प्रज्ञा मार्गदर्शिका इयत्ता 5वी. हे जुनं पुस्तक आहे. वेळ मिळाला तर तुम्ही हे पुस्तक त्या ठिकाणी रेफर करू शकता. यामध्ये सुद्धा काही अधिकची उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला बघायला मिळतील. ओके, काही शंका असतील तर नंबर जो आहे माझा तो नंबर त्या ठिकाणी घ्या. तुम्हाला निश्चितच जास्तीत जास्त मदत करण्याचा आपला प्रयत्न असेल. 88 066 73 72 9. ओके, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा तुमचे SMS करू शकता. तुम्हाला निश्चितच गणित प्रज्ञा परीक्षेबद्दल कोणत्याही प्रकारची जरी अडचण आली तरी ती सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. थँक्यू, धन्यवाद.